नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करीत आहे नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज खूप लवकरच व्हिडिओची सुरुवात झालेली आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण असं काही नाही आहे. व्हिडिओची सुरुवात जरा लेट झालेली आहे आणि मग आता विचार केला की चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि मग पुढच्या कामात आपण अगत्य देऊन तुम्हाला तुमचं स्वागत करून मग व्हिडिओची आपण सुरुवात करूया. आजूबाजूला तुम्हाला आवाज जरा जोरक्यात येत असेल, तुम्हाला तर माहीतच आहे, मी दुकानात आहे, दिसला असेल मागं तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये. त्यामुळे आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाकीच्या गोष्टी आपण बोलणारच आहोत व्हिडिओमध्ये, काय सांगावं तुम्हाला. आणि एक गोष्ट सांगतो, आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा नक्कीच आणि व्हिडिओला भरभरून सपोर्ट प्रोत्साहन देत राहा. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, व्हिडिओ बनवायला मजा येईल आणि अजून भारी वाटत. तर बघू आता बाकीचं काय घडतं काय नाही, तुम्हाला दाखवतो मी पुढं काय घडले आज दिवसभराच्या घडामोडी. तर तुम्हाला सांगणारच आहे तरच, आणि बाकीचे विषय पण मी घेणार आहे थोडेफार, आहे का नाही. आता तुम्हाला सांगतो, मी आज गेलतो बाहेर. आज मी शिवानीला घेऊन कुठंतरी बाहेर गेलतो. शिवानी सांगाल तुम्हाला कुठं गेली, आहे का नाही. आणि शिवानीला मी भरपूर एक इच्छा शिवानीची पूर्ण झालेली आहे. आता काहीतरी तिची इच्छा पूर्ण झाली आता, ती तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजेलच. भरपूर दिवसापासून म्हणजे जालन्यामध्ये भरपूर प्रसिद्ध अशी गोष्ट आहे, पण त्या गोष्टीसाठी लोक एक दीड 2 घंटे अशी वाट बघून बसतात, पण ती लवकर कोणाला दिसत नाही, म्हणजे माहिती पडत नाही लवकर. तिची इच्छा पूर्ण झाली आज. तुम्हाला पुढं माहीत पडेलच, मी सांगत नाही, डायरेक्ट शिवानीच्या तोंडातून सांगा. आणि मी थोडाफार व्हिडिओ पण काढलेला आहे, तो व्हिडिओ पण मी पुढे तुम्हाला जॉईन करेल, तुम्हाला दाखवल, तुम्हाला पण बघायला भेटेल ना. आम्ही बघितलं म्हणजे तुम्हाला पण बघायला भेटेल. सकाळपासून मी कामात व्यस्त होतो, त्यामुळे मला कळत नाही दिवस कसा होता, पण माझ्या हिशोबाने मी तेवढंच बोललो, बाकी काही बोललो नाही. कारण जोपर्यंत गरिबी रेषा पार नाही करीत मी त्याच्या, तोपर्यंत मी माझ्यासाठी वाईटच दिवस आहे, अशी गोष्ट आहे की नाही. आता शिवानी थोडी चिडलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला दाखवतो मी. वाईटच कशाने चाललंय काय माहिती, तेच समजत नाही. काय वाईट चाललंय, कधी झालं का वाईट आहे, वाईट आहे, वाईट दिवस आहे, वाईट वेळ आहे, हेच असतं तुमच्या तोंडात. हा मग काय तेच ना, काही पण आपलं वाईट वेळ आहे. खायला नाही म्हणा, खायला आणून द्या मला. काय तुम्ही खायला नाही मला रस्त्यावरचे भिकारी बी वाईट दिवस म्हणत नाही, तर असते काढायचे असते, मला सांगायचं नसतं. जाऊ द्या काय हे बघा, हे पुस्तकं मी चिटकून ठेवते. आता ही काढा लागली म्हणजेच फाडायला लागली, म्हणजेच त्याला आता बाकीचं वरती कवर वगैरे लावायचं असते. काय ते तुम्हाला मी नंतर सांगेन काय असं काय नाही. तर चला तर घरी, झोप आली वाटतं. तुम्ही आज शिवानीची रेसिपी बघू शकता. इकडं पनीर आहे, आज पनीर आहे, पनीर फ्राय करणं चालू आहे. एकदा फ्राय तर होती ना. कसं व्हायचं मम्मी, पनीरच्या भाजीचं कसं व्हायचं, तू कर ना किचन मध्ये मध्ये मध्ये. मी कावा केलं, तू तर करतोस भाजी. मला तर मित्रांनो, मला बऱ्यापैकी सगळं येतं म्हणून मी ट्राय करतो, आणि मी तुम्हाला अजून दाखवलेलं नाही भरपूर साऱ्या गोष्टी. आणि आता ही फर्स्ट टाइम शिवानी ट्राय करते. शिवानीला बनवायला सांगितलं मी. जमन का शिवानी? चल चांगलं लाल होऊ दे, लाल झालंय, लाल होऊ दे, चल चांगलं. तवा फ्राय करणार आहे मी आता, पनीर तवा फ्राय. इकडे बघ जरा, लसूण सोलते काय तुझं किचन मध्ये काय करायला लागलं. किचन मध्ये काय करलो म्हणजे काही कामच नाही ना बाहेर. मध्ये मध्ये काय करणार, तिला शिकवतोय मी. टाकू दे चांगलं चांगलं, तिला शिकवतोय मी पनीरची भाजी कशी बनवायची. मी आहे नाही त्या घरात शिकवायला. मला चांगली येते पण तू तू काही
काही काय मला चांगलं येतं, मला चांगलं येतं. मला माझी जमती ना चांगली. लहानाचा मोठा माझ्या हाताने खाऊन घ्यावं. तुला काय वाटतं कोणाला चांगली येत असून भाजी? दोघांपैकी. गॅस फुल कर ना थोडा. आमच्या दोघांपैकी. हा चटका लागेल तिकडे कुकरला हात ती लागेल. बघ ना कशी करेल. तिकडे मित्रांनो कुकर चालू आहे आणि ती कुकरच्या मधोमधात पण. तिला फर्स्ट टाइम ती बनवायला लागली पण तिला एवढं जमान नाही. बघू आपण कशी बनवती कशी नाही तुम्हाला मी दाखवीन. आता तुम्हाला डायरेक्ट झाल्यानंतर दाखवतो. तोपर्यंत वाट बघतो पनीरच्या भाजीची. तुम्ही पण वाट बघा. खलबत्ता दे मला मी. आज आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये. मंदिरातला अनुभव तुम्हाला शिवानी सांगल. कारण तिची भरपूर सारी असं इच्छा पूर्ण झाल्यासारखी झाली तिकडे गेल्यानंतर. भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी आली आणि पॉझिटिव्ह एनर्जी आणि नवीन आशीर्वादाने नवीन काहीतरी अजून भरपूर येत राहील. तुम्हाला तर माहिती आता रील्सचा भरभाट आणि रील्सची भरसोड चालू आहे आपल्या चॅनलवर. थोडं सगळं दिसतं की नाही? हां बरोबर तेवढंच दिसणार. त्यासाठी चालू करण्यासाठी हे तुमचा. पत्र लिहिलं आहे. DSK. DSK. बाप लयच मोठं लेटर लिहिलंय. धर मम्मी. काय होतं ते? मी आता मम्मीला हे देखो. काय अक्षर आहे बघा ना. कुत्र्याचा बाय मांजरीला, मांजरीचा बाय कुत्र्याला. मराठी काय सुधारित आहे. सुधारित काय बोलते. तर मित्रांनो आता शिवानी तुम्हाला आज एक्सपिरियन्स सांगायला तुम्हाला मी जे म्हणणार होतो की आज काहीतरी तिची इच्छा पूर्ण झाली किंवा तिला आज काहीतरी सरप्राईज भेटलेलं आहे. तर चांगल्यापैकी तिला ती सांगाल तुम्हाला काय होतं काही नव्हतं. सांग. सरप्राईज होतं. आम्ही झोप आली. नाही आम्ही ना गणपतीच्या मंदिरात गेलो होतो. तिथं 2 महादेवाचे पिंड होत्या. मस्त गणपती होता आणि ना अजून एक म्हणजे विहीर होती मोठी आणि तिथं कशाचं झाड होतं? वडाचं. हा ते सॉरी वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाखाली पण देव होता आणि त्या विहिरीत ना एक नाही 4 कासव आहेत. त्या असं मानलं जातं मला नाही माहिती पूर्वीपासून म्हणतात मानलं जातं की ते कासव नजरेसमोर आलं पाहिजे. जर आलं ना तर लय शुभ असतं. म्हणजे ते कासव बघण्यासाठी ना 2-2, 3-3 घंटे बसतात लोक. ते दिसावं पण की ज्याच्या नशिबात असतं म्हणतात ना त्यालाच दिसतं. पण आमचं तर एकदम भारी नशीब होतं. आम्ही टायमावर गेलो तर आम्हाला मस्त मोठं कासव दिसलं. 1 4 नाही दिसले बरं का. 1 दिसलं पण ते दिसलं. 1 काय ना ते दिसलं. मग काय चांगलं वाटलं कासव बघून आणि मस्त होतं तिथं गणपतीच्या मंदिरात. मी फर्स्ट टाइम गेले होते. मला खूप आवडलं ते. तुला आवडला? तुम्ही म्हणजे मी व्हिडिओ शूट का नाही काढला कारण तिथे भरपूर सारे गाणे वगैरे कॉपीराइट आणि व्हॉइस ओव्हरचा विषय नव्हता आणि विहिरीपाशी ना मला भीती वाटत होती मोबाईल विहिरीत पडतो काय म्हणून. हा मी पकडत होते. मला वाटत होतं की मी व्हिडिओ काढावं पण नंतर ते बाकीचे पण होते. आरती चालू होती नाही का. 2000 years later. माणूस घरात नाही ना 8 घंटे बाहेर जातात माणूस. आपण घरातले साफसफाई करतो. काय नाही केलं काय नाही ते केलं. पाहिलं तिथं औषध तसं सांडलेलं किती दिवस झालं. हात चाळली का? चाळली का? बरोबर आहे. नाही चाळी हरत आज थोडी असतो. हात चाळली. बोल तू बोल बिंदास बोल चाळली आली. बोल तिला बोल बिंदास बोल. तिला सोडू नको तू बिंदास. काल मी कपडे काढले म्हणून ते कपडे घड्या घातले गेले. मग तुला नंतर सगळे बाहेर गेल्याच्या नंतर तुला काय तुझं कामच करायचं काम आहे ना. बरोबर आहे. मी असतो तर तेवढं बी नसतो सहन करून घेतलं. मी बरोबर बोललो असतो काय बरं. मग वर नको जाऊ. पाय तू बॉल लागली तर ती कशी वरती पळून गेली मम्मी. चला आपण तिच्या मागे वरती जाऊ. चल ही बघा हे कोणता टाइम आहे शिवाय. मला नका बोलू वरती जा. तेल घालतो. मम्मी लवकर ये चल. ते काय आणलं हातात हा काही खाती यार. आता इथं आला का महादेव. तिकडं होता तिकडून इकडं आला. महादेव इकडे खूप चालला.
ते पाणी खाली जातं, पाय पडत पाण्यावर ते इथं जिरून जाईल पाणी. ते इथं मांडण्यापेक्षा एक काम कर ना, ही दिवळी साफ कर ह्याच्यात मांड ना. काय वरती असतं काय? वरतीच असते त्याला काय. मंदिर कुठं असते? मंदिर वरच मांडायचं नाही, ते खाली नको मांडू. शिवाय ते चांगलं वाटत. आपण फिरतो तिथं नाही, हे झाडं मरून गेली तुमच्या गार्डनची तर पार वाट लागली. ते लाल मातीत राहत नाही म्हणले, त्या म्हणल्या मला नाही का आपण रानात जाऊ म्हणल्या. काळी माती पाहिजे. हा ते म्हणल्या आपण रानात जाऊ, इथं कोण असतं राणे, त्या रानातून माती आणली. मम्मी झाडं मिळले ती. तुला रुमाल घासायचं नाहीये, काय नाहीये. पाती पांढरा काही नाही येत तिला मम्मी, आज थोडी असतं. मी रुमालच फेकून काही नाही येत, काही नाही एवढा घाण रुमाल असतो का? त्यामध्ये किती घाण दिसत राहिला रुमाल. तुम्ही गप्पा सांग, मी का तरी करीन आता. मला बरोबर नाही सांगतो रुमाल. साबण काढून तशी तुकडे करून वरती काय झालं? कैमरा घेऊन कैमरामैन DSK के साथ में चैनल को लाइक करो, शेअर करो और सभी. काय साबणचा नाश का केलाय असं? अहो ते कसं पांढरे कपडे सगळं असं घ्यायचं, असं घासायचं, कसं असं घ्यायचं, असं घासायचं. बकेट. झाडं सारे सुटून झाडाचं नाव लिहिता. ये अपनी गाड़ी देख और लाइक करो. हे काय गेलं सगळं, खराब झालंय ते. त्याच्यामुळेच नाही येत मला. निघला द्या फेकून आता, काही कामच नाही. अर्धे कपडे शिवानी पडा खाली तुकडा होईल. धुवून आली फक्त कपडे धुवायला. असं तिला जीवावर येतं माहितीये का कपडे धुवायचे सगळं. जीवावर येतो. मग सगळं जीवावर येतं तिला. त्यांना मग सगळं जीवावर येतं तिला. दुकान काय तुम्हाला कपडे घेऊन जायचं काय बाकीच्या दुकानावर? मग पाय असं कशी बोलायला लागली ती. मग तुम्ही कम असं बोलायला? तू कोण शांत बसली मम्मी? तू बोल ना जर तिला. मी बोलून बोलून थकले तिला. पतंग उडवणार आहे. घरात साफसफाई करत जा. ते नी मांजे नेला वाटतं काढून इथला. ते पोरं आले सकाळी. वरती अडकलं होतं ते, वरती होतं. ते गेला मग ते पतंग जप्ती झाला पतंग. सगळ्यांना आता गुड मॉर्निंग. सकाळचं तुम्ही म्हणतो हे काय दाखवत होतो म्हणलं चला आता काहीतरी दाखवा म्हणून कॅमेरा चालू केला, तुम्हाला दाखवत होतो काय होतं काय नव्हतं. तर असंच बघत राहा. काय म्हणली मम्मी? ती म्हणली काय कसं चाललंय म्हाताऱ्या माणसाला, असं चालू लागलं. हे असं केलं हिने, पाणी टाकीत नाही काही नाही. पाणी कसलं रोज पाणी टाकत होते. नाही टाकीत होती पाणी, त्यामुळे मिळेल झाड. पाणी टाकत होते का? पाणी टाकल्यावर मरतील का झाड? अहो ते लाल मातीत नाही उगत. मग कोणत्या निळ्या मातीत उगते का पिवळ्या? आता घुसून हातात. ती माती मोकळी कर. मोकळी करती माती, त्यात दुसरं झाड लावायचं. काटा लागेल हाताला. ते हिरवं काढ झाड. करते सगळी माती मोकळी कर. चाललंय इथं. चला रुमाला माती खाणे की माती आहे. शिवानी, खात असून बरं ही माती. ती कलरची माती ती कुठं खाती तू? केमिकलची ती. तिला जरा काहीतरी चांगलं हे करी मग मी कसं ऐकून घेते. मग घरात काम पडायचं. बोल तू तिला असं बोल. तिच्या कसं तिला जास्त सोडती कशाला? लय वैताग आणलं तुझ्या बायकून, घेऊन जातो तुझ्या बायकून तिकडे. चलो जा निघ घराच्या बाहेर. झोपडी बांधू. इथंच बांधा ना वर झोपडी, आणि गॅस मांडा एक, चूल मांडा एक 3 दगडाची. हा इथे टेंट मारायचं, काय करायचं? ताडपत्री लावायची. ऐका ना, संध्याकाळी वरती खिचडी बनवू मस्त. तुला काय वाटतं? पोस्ट आण, खरंच नालं भरलं. पुष्ट्यावर कोणी केली ती खिचडी? पोस्ट आणायची, जाळायचं. माझ्या बघा माझ्या आता काय आलं? हे माकड पकड. कोणाला भीती दाखवून